चला प्लीज मॅचला सुरुवात करा. टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि निमंत्रण दिलंय ते म्हणजेच चिली चॅम्पियन्स या संघाला. आपण पाहतोय मॅचला इथून सुरुवात होईल. धन्यवाद, थँक्यू सो मच. आजचं डिनर कल्पेश आघाव आम्हाला पाहायला मिळतात, ज्यांनी जेवणाची योग्य सुविधा समाजसेवक म्हणून एक युवा कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावरती कल्पेश आघाव हे नाव आपल्याला क्रिस्टल पार्कमध्ये चर्चेतलं बघायला मिळतं. आणि आजच्या जेवणाची सुविधा योग्य सुविधा कल्पेश आघाव यांनी प्रोव्हाइड केली. धन्यवाद कल्पेश भाऊ. मॅचला इथून सुरुवात होईल. अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा आणि लीग स्टेजमध्ये आणखीन 6 सामने आपल्याला पाहायला मिळतील. 7वा सामना इथून सुरुवात होतोय. एका बाजूला चिले चॅम्पियन्स स्पर्धेमधून क्वालिफायच्या रेसमध्ये तरी नाही आहेत, परंतु आम्ही नाही तर आम्ही कोणाला तरी घेऊन जाणार या आता प्रयत्नांना आपण पाहतात औपचारिकता म्हणून सामने फॉर्मॅलिटीजला पूर्ण करावे लागतील. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल खेळलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात फलंदाज सुमित चिल्ले यांच्या माध्यमातून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने धावफलकाला सुरुवात होते. यावेळेला पुन्हा एकदा बॉल बिटवीन द गॅप, परंतु क्षेत्ररक्षक तिथे अगदी शेवटच्या क्षणाला पोहोचले बॉलपर्यंत. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने 2 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झाला आणि धावसंख्या 2. मुन्ना जयस्वाल डिनर ब्रेक करिताच होत असताना आता नितेश पाटील स्वतः पाटील नेटवर्कचे प्रॉपरायटर. खडतर प्रवास 2016ची सुरुवात आणि 1 लाखापर्यंत सबस्क्रायबरचा प्रवास सोपा नव्हता. कठीण काळातून संघर्षाच्या काळातून गरुड चेप घेणारं हे पाटील नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. पाटील नेटवर्क आणि पाटील नेटवर्क इव्हेंट हे 2 चॅनल आपल्याला बघायला मिळतात. 1 लाख पार तर 54,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. क्रिस्टल पार्कमध्ये जे कोणी आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग आहेत जे पाटील नेटवर्कला आता जोडलेत, त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. याच पद्धतीच्या आणखीन मोठमोठ्या स्पर्धा तुमच्यासमोर पाटील नेटवर्क घेऊन येईल. ही त्यांची क्वालिटी राहिलेली आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मस्ट इम्पॉर्टंट आणि त्याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण पाटील नेटवर्क. 7 धावा धावफलकावरती. यावेळेला आपण पाहू शकाल सॉफ्टहँड बॉलला स्टिअर केलं. धावसंख्या 2 मिळतील. धावसंख्या 2 आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजेच 9 धावा. 9 ऑन द स्कोर कार्ड. मृण्मय मोरे एका बाजूला नितेश पाटील स्वतः आहेत. पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला. जर आपल्याला पाहायला मिळत आहेत मनीष तन्ना ज्या वेळेला फलंदाजी मार्कवरती येतील आणि मनीष तन्नाने जर 3 चौकार खेळले याच मॅचमध्ये तर गोपी संख्या यांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी. ज्यावेळेला तन्ना येतील आणि 3 चौकार जर त्यांनी खेळले तर गोपी संख्या यांच्या माध्यमातून 500. पुढचा बॉल चांगला बॉल हाताळला. वेगासहित अचूक टप्पा आणि भेदक मारा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मृण्मय ठाकूर.
पार्थ शिरगावकर यांच्याकडनं 1000. शेअर मार्केट वाढते आता, जरी रात्रीचं वेळ असलं तरी देखील आपण पाहता तर मार्केट ओपन आहे क्रिस्टल पार्कसाठी. आणि ज्या वेळेला त्यांना येतील गोपी संख्येकडून 500 रुपये आणि पार्थ शिरगावकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं इथे बक्षीस आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल होता आणि हा बॉल चेंडू आणि फळीतला संपर्क होत नाही. एका बाजूला आपण पाहतायत गॉसिप चालू आहेत गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाही बॉल चांगला हाताळला. धावसंख्या फलकावरती आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे या षटकामध्ये. आत्तापर्यंत गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील शेवटचा बॉल घेऊन. खोलवर टप्पाचा बॉल आणि त्या बॉलला अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढलं. षटकांचा खेळ संपलाय तो म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 वरती. दळवी MD जर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी जर 3 विकेट घेतले तर गोपी संख्या यांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि दळवी आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्यांनी जर विकेट घेतले तर त्यांच्यासाठी कॅश प्राईज आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगलच मिळणार आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 15. 15 ऑन दी स्कोर कार्ड. नो स्कोर आहे का? ऑल राईट, म्हणजेच डॉट बॉल. या वेळेला जर आपण पाहिलं तर बॉल ऑन साईडला खेळत असताना धावसंख्या इथे देखील आपण पाहतायत 3 बॉलचा खेळ झालाय आणि 16 धावा या धावफलकावरती आहेत. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती फटका तर केलाय. बिटवीन द गॅप तिथे मृण्मय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात पुढे येत असताना. धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. इथे सिंगल मिळते. सिंगल डबल या खेळाला आकारतायत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी असेल. सुमित चिल्ले यांना आपण पाहायला मिळतात फलंदाजी मार्कवरती. फटका जबरदस्त इंटू द गॅपमध्ये कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. रोहित गुरुनाथ शर्मा यांची आठवण झाली या फटक्यानं. क्लास 1. दिगंबर निकम यांनी जर 3 विकेट घेतले तर जयेश संख्या यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राईज. आता इथे बक्षिसांची वाढ होत आहे परंतु पूर्तता होत नाही विकेटची. नो स्कोर. इथे नो स्कोर आपल्याला पाहायला मिळतात. योगेश फलंदाजी ट्रॅकवरती 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा मॅच देखील भरपूर महत्त्वाचा राहील. बॅटची कड आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या 23. सिंगल डबल सध्या बेसिक क्रिकेट चाललंय. कालच्या दिवसात 3 वाजले होते. आजच्या दिवसात खऱ्या अर्थानं शेड्यूल लवकरात लवकर कसं पॅकअप करता येईल. मारुती माने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर आपण पाहू शकाल इथे इथे जर आपण पाहिलं तर खेळाडूला थोडी दुखापत होते आणि त्यांना रिप्लेस आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 3 बॉलचा खेळ झाला. 23 धावा. गोलंदाज तयार होतील. अगदी शेवटचं षटक चालू आहे.
समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका तर केलाय. फलंदाज इथे मयुरेश बाद होण्याची शक्यता आणि बाद होत आहेत. सुमित चिल्ले दर्शवतात की नाही इथून रन नाही होणार. आता करो या मरो या स्थितीमध्ये एक्स्ट्रा खेळाडू सांगतात की बॅटिंगसाठी सुमित चिल्ले सातत्यानं पुढेच असतात. त्या अनुषंगानं ते आता आपल्या खेळाडूंना कॉम्प्रोमाइज करण्यास भाग लावतात. यस, त्यांच्या चेहऱ्यावरचा स्माइल सांगून जातोय की विषय तोच आहे. शेवटपर्यंत खेळणार, इथे देखील रन घेणार नाही. जर जो येणार तो रनआउट होणार. डॉट बॉल, शेवटचा बॉल आहे. आता शेवटच्या बॉलवरती आपण पाहू शकाल काय होते. फटका तर खेळलाय तिथे मृण्मय ठाकूर आहेत आणि या सिंगल नाही मिळणार. 4 षटकांचा खेळ संपतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि 24 धाव्यांची गरज आहे. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल 24ची मॅच आणि तदनंतर पुढचा सामना जर आपण तपासून पाहिला द्रोणा एरोज आणि पितळे पॅन्थर्स दोन्ही संघांना विनंती करीन की आपण प्लीज टॉससाठी या. द्रोणा एरोज आणि पितळे पॅन्थर्स दोन्ही संघ इथे असतील तर आपण टॉससाठी येण्याची कृपा करावी. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतायत सामना इथे चालू आहे. धावफलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर 24 बॉल आणि 24ची गरज असताना पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर पद्धतीने मॅचचा खेळ इथे चालू आहे. पहिला बॉल डॉट आलाय. लगातार 3 जर चौकार आणले तर जय सलग 3 चौकार मृण्मयने तर धार्मिक पाटील यांच्याकडनं 200 रुपीजचं कॅश प्राइज आहे. नो स्कोर दर्शवतात पंच. MD यांनी जर सलग 3 चेंडू आणि 3 चौकार खेळले तर गौरव दाभोळकर यांच्याकडनं आपण पाहतायत कॅश प्राइज आहे ते म्हणजेच 1000 रुपयाचं. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1 वरती. चांगला फटका जरूर चांगला खेळला जिथे ट्रॉफीला कॅच केलं चांगल्या पद्धतीनं. धावफलकावरती धावा तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 5 बॉलचा खेळ संपला आणि 2 धावा. पुढच्या मॅचचा टॉस झालाय का. द्रोणा एरोन्स आणि हर्षा भोगले आपल्याला पाहायला मिळतात. पितळे पॅन्थर्स फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्या अनुषंगाने जर आपण तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 3 वरती जाऊन पोहोचतंय आतापर्यंत. टॉस मात्र तिथे होईल आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला हा खेळ पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या आकार घेईल. एक चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 5 धावा.
सॉफ्ट हँडनं पुन्हा एकदा या बॉलला खेळलंय, अगदी नरम हातानं बॉलला खेळलं आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 6 वरती जाऊन पोहोचतंय. 18 बॉलचा खेळ आहे, 16 बॉलचा खेळ आणि 18ची गरज होती. मृण्मयी आहेत तोपर्यंत मॅचमध्ये शेवटपर्यंत एक चांगली मजा येईल, परंतु त्यांना खेळपट्टीवरती उभं राहणं खूप गरजेची भूमिका असेल. जर ते उभे राहिले तर मॅचमध्ये काही होऊ शकतं, केव्हाही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये कधीही केव्हाही काहीही घडणार आहे, हा क्रिकेटचा खेळ आहे. जिथे आपण पाहताय नो स्कोर राहिलाय, मागचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे आतापर्यंत डॉट बॉल जास्तीत जास्त येतात आणि जरी 24 धावा असल्या तरी प्रतिस्पर्धी संघ सांगतोय की असे सामने आम्ही हँडल करू शकतो. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती फलकावरती आहे ती म्हणजेच 7. 12 बॉल आणि 17ची गरज. आठ झालेत का? यस, ऑल राईट, अगदी बरोबर. आता षटक संपलं आणि षटकानंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता 12 बॉल आणि 16ची गरज. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असणारा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं बॉलला खेळलंय, जिथे धावसंख्या फलकावरती 2 रन आहेत काय? फटका तर जरूर चांगला होता आणि तिथे मृण्मयी ठाकूर थोडेसे नाराजगी व्यक्त करतात की जो चौकार मिळाला असता तिथे मात्र फक्त 1 धाव राहिली. एक धावेचं महत्त्व खूप आहे या मॅचमध्ये. आता इथे जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 9 बॉल आणि इक्वेशन आहे 13चं. गोलंदाज तयार, सॉफ्ट हँडने खेळलंय. इथे देखील आपण पाहतोय तर धावफलकावरती धावसंख्या मिळेल ती म्हणजेच 8 बॉल आणि 12ची गरज. 8-12चं समीकरण आणि 8-12चं समीकरण असताना पाहूया आता काय होईल आणि काय बिघडेल. सामन्यामध्ये कुठला संघ पुढे येणार. ऑन साईडला तर जरूर खेळलं आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर धावफलकावरती 7 बॉल आणि 11ची गरज. नो स्कोर आहे का? इथे पंचांनी घोषित केले की नो स्कोर. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 11ची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 6 बॉल आहेत, 6 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. एक चांगला मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय आणि शेवटपर्यंत मृण्मयी तर उभे राहिलेत, परंतु उभं राहून तुम्हाला मॅच जिंकवता येईल का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. फक्त तुम्ही उभे राहिलेत नाही चालणार, तुम्हाला मॅच विनिंग स्ट्रोक खेळावे लागेल, मॅच विनिंग इनिंग खेळावी लागेल. आणि जर ती मॅच विनिंग इनिंग बिल्ड नाही झाली तर मग शेवटपर्यंत उभं राहिले याचं सार्थ तुम्हाला समाधान नाही होणार. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद. आता जर आपण मॅचकडे तपासून पाहिलं 4 बॉलचा खेळ आणि 10 धाव्यांची गरज आहे. सामना अटीतटीच्या वळणावरती. कोण जिंकणार आणि कोण हरणार प्रत्येकाला वाटतं की मला जिंकायचं आहे. चिली चॅम्पियन सांगते की आम्ही जरी शेवटपर्यंत रेसमध्ये आलो नाही चालेल, परंतु एखाद्याची होळी करणार सोबत. आणि ज्या अनुषंगानं किसी को लेके जाएंगे आणि त्याच तंत्रावरती सध्या चांगले क्रिकेट दाखवले त्यांनी. ऑन साईडला फटका खेळलाय, नो स्कोर.
नाही, अगदी कमरेच्या खाली येणारा बॉल पंचांनी त्या बॉलला नाही नो घोषित केलं आणि त्याचं थोडंसं मृण्मयी याला प्रॉब्लेम झालाय, परंतु ज्या अनुषंगाने आपण पाहतायत पंच कोणाचे बांधील नाही. फटका केलाय जरूर या बॉलला. चेंडू षटकारासाठी, षटकाराला अनिवार्य बंधन. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. आता एक बॉल आहे आणि एक बॉल मध्ये 9ची गरज. फलंदाज दाखल झाले आणि शेवटच्या चेंडूवरती देखील बाद झाले. अभिनंदन विजयी संघाचं, खूप खूप अभिनंदन. चांगला खेळ तुम्ही केलात आणि विजयाच्या पाऊल खुणा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांनी विथ द बॅट अँड विथ द बॉल अशा दोन्ही डिपार्टमेंटमध्ये काम केलं, आरुष ठरतात मॅन ऑफ द मॅच. या आरुष मॅन ऑफ द मॅच साठी.